भारतीय संस्कृती सर्वार्थाने वैभवाकडे नेण्यासाठी तसेच वृद्धिंगत करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांशिवाय तरणोपाय नाही. त्यामुळे सेवेकरांनी स्वामी कार्याचा ध्वज सदैव फडकवत ठेवला पाहिजे. दुःख, दैन्य, दारिद्र्य, अन्याय, अत्याचार, अनाचार, अनारोग्य अशा नानाविध संकटांनी समाज घेरला असून राष्ट्र अन समाज हितासाठी प्रत्येक सेवेकरांनी 11 माळी जप आणि 3 अध्याय श्री स्वामीचरित्र सारामृताचे करणे क्रमप्राप्त आहे. मासिक सत्संगाला अगदी परदेशातून देखील सेवेकरी आता यायला लागलेले आहे. देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून नियमितपणे सेवेकरी येतात. या सेवेकरांचे आदर्श कधीतरी सत्संगाला हजेरी लावणाऱ्या सेवेकऱ्यांनी निश्चितच घेतला पाहिजे. सध्या त्र्यंबकेश्वर ते गिरनार अशी रथयात्रा सुरू झालेली असून गुजरातमध्ये या रथयात्रेला खूप मागणी आहे. रथयात्रेत दर्शन घेऊन घरी जाईपर्यंत अनेकांच्या समस्या सुटलेल्या असतात असा भाविकांचा अनुभव आहे. रथयात्रा जनतेला दुःखमुक्त, समस्यामुक्त करण्यासाठी आहे. प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक त्र्यंबकमध्ये आगामी कुंभमेळ्याचा कालावधी सर्वाधिक 13 महिन्यांचा राहील. तेव्हा सेवेकरांनी आपल्यामुळे कोणाची गैरसोय होणार नाही, त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन स्नान करावे. गंगामाईचे जल हे सदैव पवित्र आणि अमृतासमान आहे. त्यामुळे सरकारने शाहीऐवजी अमृत स्नान हा शब्दप्रयोग वापरावा आणि कोणत्याही दुर्घटना टाळण्यासाठी नाशिकमध्ये असंख्य पर्वणी जाहीर कराव्यात, जेणेकरून सर्व भाविकांना आनंद लुटता येईल. उद्याचा बलशाली भारत घडवण्यासाठी मूल्यसंस्कार विभागाची मोठी जबाबदारी आहे. घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार झाले पाहिजे. देशभरात वृद्धाश्रमांची संख्या निश्चितच त्यामुळे कमी होईल. सेवा मार्गाचा विवाह मंडळ विभागाच्या माध्यमातून जागतिक कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या 8 मुलामुलींचे विवाह पार पडेल. कमी खर्चात विनाहुंडा मान सन्मान रुसवे फुगवे यांना दूर करून विवाह करावेत. समाज, देश आणि धर्म यांच्या उद्धारासाठी सेवेकरांनी योगदान महत्त्वाचे आहे. कारण कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना सेवेकरी समाज प्रबोधनाचे कार्य करतात. त्यामुळे सेवेकरी हा खऱ्या अर्थाने विकास पुरुष ठरतो. दुर्ग अभियानाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे जे तेजस्वी इतिहास जिवंत ठेवण्यासाठी दुर्ग प्रतिनिधींनी गड किल्ल्यांचे संवर्धन करावे आणि साफ स्वच्छता मोहीम तेथे राबवावी. समर्थ रामदास स्वामींनी प्रभू रामचंद्रांकडे कोमल अन विमल करणी, सज्जन संगती आणि अभेद्य भक्ती मागितलेली आहे. समर्थ सेवेकरांनी यातून योग्य तो बोध घेतला पाहिजे. आपण मात्र देवाकडे वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्याच मांडत बसतो. दासनवमीच्या शुभ पर्वावर सेवेकरांनी आपसातील मतभेद, एकमेकांची निंदा नालस्ती, टीका टिप्पणी, ईर्षा अशा सर्व दुर्गुणांना तिलांजली देऊन स्वामी कार्य हातात हात घालून एकदिलाने आणि उत्साहाने अधिक जोमाने करण्याचा संकल्प करावा. कृषी प्रतिनिधींनी शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर, दिलासा देऊन त्यांना मनोधैर्य वाढवण्याचे काम करावे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आत्मग्रस्त शेतकरी मुलामुलींना विवाहासाठी सर्वांना आपल्या परीने योगदान देणे गरजेचे आहे, कारण ही एक सामाजिक बांधिलकी आहे. सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलचा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत नवीन सेवा केंद्राचे बांधकाम करू नये. तो निधी हॉस्पिटलच्या बांधकामासाठी देण्यात यावा आणि नाशिकच्या कुंभमेळ्यापूर्वी हॉस्पिटलचे एक दालन सुरू करण्याचा प्रयत्न करावा. श्री स्वामी समर्थ.